शेत रस्त्यासाठी धरणाजवळ बेमुदत उपोषण। कारंजा रमजानपूर येथे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून धरण बांधण्यात आले, मात्र त्यामुळे कारंजा, रमजानपूर व नया अंधुरा येथील शेतकऱ्यांचा रस्ता कायमचा बंद झाल्याने शेत रस्त्याच्या मागणीसाठी कारंजा व नया अंधुरा येथील शेतकऱ्यांनी कारंजा रमजानपूर येथील धरणाचे भिंतीजवळ गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। अकोला पाटबंधारे विभाग अकोला यांच्याकडून बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून 2011 ला धरणाचे बांधकाम सुरू केले। सदर धरण सन 2022 मध्ये पूर्ण बांधकाम करण्यात आले, मात्र त्यामुळे या धरणाच्या बांधकामामुळे कारंजा, रमजान व नया अंधुरा येथील शेतकऱ्यांना त्यांची शेतात जाण्या येण्याकरिता आलेल्या रस्त्यात कायमच बंद झाला। शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता मिळण्यासाठी सन 2019 पासून आज पोवेतो दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तत्कालीन पालकमंत्री, तत्कालीन कृषी व तथा महसूल मंत्री, तत्कालीन खासदार व विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अकोला, पाटबंधारे विभाग अकोला, उपविभागीय अधिकारी बाळापूर, तहसीलदार बाळापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना रस्ता न मिळाल्यामुळे कारंजा, रमजानपूर व नया अंधुरा येथील शेतकऱ्यांनी अखेर अकोला पाटबंधारे कार्यालयाच्या तुघलकी कारभाराला कंटाळून कारंजा, रमजानपूर व नया अंधुरा येथील शेतकऱ्यांनी गुरुवार दिनांक 27 मार्च रोजीपासून कारंजा, रमजानपूर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी पर्यायी मार्ग काढून शेतकऱ्यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे। या बेमुदत उपोषणास कारंजा, रमजानपूर व नया अंधुरा या दोन्ही गावातील बरेच शेतकरी सहभागी झाले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।